नमस्कार. गुलमोहर किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मस्त असा जाळीदार, मऊ, मोकळा आणि खमंग असा ढोकळा बनवलेला आहे आणि तो पण अगदी आपल्या घरी जे जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच हा ढोकळा मी बनवलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर हा खूप छान लागतो. काय होतं, कधी-कधी आपण जे दही लावतो ते खूप आंबट होतं किंवा ताक केलेलं असतं खूप आंबट होतं. तर ते टाकून न देता या प्रकारची तुम्ही जर रेसिपी बनवली तर सगळे आवडीने खातील आणि तुमचं ताकही अजिबात वायाला जाणार नाही. त्यासाठी आपल्याला इथे बारीक चिरोटी रवा घ्यायचा आहे. 1.5 वाटी हा आपल्याला घ्यायचा आहे. ही अर्धा वाटी आणि अर्धा वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. हे पहा, याप्रमाणे आता हे सर्व एकत्र करायचं आहे. व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायची हळद, हिंग. त्यानंतर परत आता हे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ताकाचा वापर करायचा आहे. आता हे जे ताक आहे यापासून मी लोणी बनवलेलं होतं, तर त्याचं उरलेलं हे ताक आहे आणि वरती आलेलं पाणी मी सगळं टाकून दिलं होतं आणि हा सर्व घट्ट भाग हा तसाच ठेवला होता. आता हे व्यवस्थित असं हे ताक हलवून घ्यायचं आहे आणि या वाटी हे जे ताक आहे ते चवीला खूप आंबट असं आहे. आंबट चवीचंच आपल्याला हे ताक हवं आहे. त्यानंतर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, कोथिंबीर घ्यायची आहे, पुदिना पण घ्यायचा आहे, थोडंसं आलं घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक फिरवायचं आहे. इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता हा ढोकळा बनवायचा आहे. तर आता ही पेस्ट अजून बारीक व्हावी म्हणून या वाटीमधलंच मी ताक यामध्ये घातलेलं आहे. इथे आता मस्त असं बारीक वाटलं गेलेलं आहे. इथे पाहू शकता, इथे पाण्याचा वापर न करता या वाटीमध्ये जे आपण ताक घेतलेलं होतं त्याचाच इथे वापर करायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे हे या रव्यामध्ये टाकायचं आहे आणि उरलेलं हे जे वाटीमध्ये ताक आहे ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 वाटी आपण घातलेलं होतं. आता त्यानंतर दुसरी वाटी घ्यायची आहे आणि त्यामधली अर्धी वाटी यामध्ये घालायचं आहे. जसं लागेल तसं आता आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. कारण रवा असतो, रवा हा लगेच फुगला जातो, त्याच्यामुळे ताकाचा वापर हा इथे जास्त करावा लागतो. इथे आता उरलेलं हे जे ताक आहे ते सर्व मी यामध्ये घातलेलं आहे. 1 चमचा साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. आता हे मिश्रण पूर्ण असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे सर्व हलवल्यानंतर चव घेऊन पाहिजे आहे. मीठ लागत असेल तर थोडंसं मीठ घालायचं किंवा साखर जर पाहिजे असेल तर यामध्ये साखर घालून घ्यायची. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स असं झालेलं आहे आणि याला आता फक्त आपल्याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे. मोहरीनंतर जिरे, जिऱ्यानंतर थोडीशी हिरवी मिरची, थोडेसे तीळ आणि कढीपत्ता. व्यवस्थित अशी इथे फोडणी बसलेली आहे. आता अंदाजे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे.
इथे अर्धा ते पाऊण कप मी पाणी घातलेलं आहे. या पाण्यामध्ये 1 चमचा परत साखर घालायची आहे आणि छान अशी विरघळली की आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. ही जी फोडणी आहे ती आधीच करून ठेवायची, कारण तशी पण आपल्याला गरम ढोकळ्यावर गरम फोडणीही घालायची नसते. ढोकळाही थंड पाहिजे आणि फोडणीही थंड पाहिजे. आता इथे गॅस मी बंद केलेला आहे. इथे आता ढोकळा करण्यासाठी मी ताट घेतलेलं आहे आणि या ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. 2 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे. लिंबू किंवा कैरी घालायची आहे आणि हे तेल लावलेलं जे ताट आहे ते यामध्ये ठेवायचं आहे. ताट ठेवल्यानंतर पाणी जर उतू जात असेल, ताटामध्ये पडत असेल तर पाणी थोडंसं कमी करा. नाहीतर मग काय होतं, अचानक ताटामध्ये आपण मिश्रण घातल्यानंतर त्यावर झाकण घालतो आणि उकळलेलं पाणी त्या ढोकळ्यामध्ये पडतं. मग ढोकळा आपला हा पातळ होतो. इथे आता 15 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. हे पहा, ढोकळा करताना म्हणजे रव्याचा जर ढोकळा करायचा असेल तर यापेक्षा पातळ आपल्याला मिश्रण करायचं नाही. कारण खूप जर पातळ तुम्ही मिश्रण केलं तर ढोकळा हा पातळ होतो, व्यवस्थित अशा त्याच्या वड्या पडत नाही. मग आता एका वाटीला अर्धा चमचा सोडा घ्यायचा आणि 2 वाट्या रवा, म्हणजे 2 वाट्या जर साहित्य असेल तर आपल्याला एवढा सोडासा घालायचा आहे. 1 चमचा हा एकाच जाग्यावर घालायचा आहे. त्यावर घालायचं आहे 1 चमचा पाणी आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे. हाताने सुद्धा तुम्ही इथे मिक्स करू शकता. हाताने सुद्धा खूप छान मिक्स होतो. हे पहा, याप्रमाणे हे बोटं असे धरायचे आणि असं गोल हलवायचं. हे पहा, मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे. इथे आता गॅस फुल करायचा आहे आणि हे बॅटर आता यामध्ये व्यवस्थित घालायचं आहे. हाताने हे सर्व काढून घ्या. पातेल्याला अजिबात ठेवू नका. हे पहा, याप्रमाणे यावर जे ताट बसेल व्यवस्थित ते आता ठेवायचं आहे. गॅस हा फुल ठेवायचा आहे आणि 5 मिनिट आपल्याला हा गॅस फुल ठेवून झाकण काढून घ्यायचं आहे. झाकणीवर जे पाणी आलेलं असतं वाफेचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे आता 5 मिनिट झालेले आहेत आणि 5 मिनिटानंतर हे झाकण काढायचं आहे आणि याला जी वाफ आलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे ती ढोकळ्यामध्ये पडणार नाही. आणि फुल गॅसवरच आपल्याला हा ढोकळा आता 7 मिनिट शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे वाफवून घ्यायचा आहे. इथे आता 7 मिनिट झालेले आहेत. गॅस हा बारीक करायचा आहे आणि ताट आता हे काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, एकदम छान असा हा ढोकळा फुगून आलेला आहे. आणि काय करायचं, ढोकळा आपला झाला आहे की नाही ते चाकू घालायचा आहे मध्ये आणि व्यवस्थित असा हा ढोकळा तयार झालेला आहे. इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे जे ताट आहे हे या कढईवरच आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं थंड झालं की ताट आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हा आता कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला की थोडंसं आपल्याला हे फोडणी यावर घालायची आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा ढोकळा अवश्य बनवा, खूप छान लागतो. सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे.